नमस्कार पालको, आरटी प्रवेश प्रक्रिया 2025-26 मध्ये विद्यार्थी नोंदणी ही दिनांक 14 काल म्हणजे 14 जानेवारीपासून सुरू झाली आहे। आता आपल्याला 27 जानेवारीपर्यंत पालकांना फॉर्म भरता येणार आहे। काळजी नसावी, ज्यांचे कोणाचे कागदपत्र काढायचे राहिले असतील किंवा प्रोसेसमध्ये असतील, भाडे करार असेल, त्यांना जर ही काळजी असेल की आता 27 पर्यंत माझं काम होणार नाहीये आणि मग आपण या सहभाग घेऊ शकणार नाही, असं काळजी करू नका। कारण 27 तारीख ही नक्कीच 4-5 दिवस किंवा 10 दिवस वाढवून ही भेटणारच आहे। त्यामुळे तुम्ही ज्या कामात आहात त्या कामामध्ये लवकरात लवकर तुमचं जे काही काम आहे ते कंप्लीट करून घ्या आणि लवकरात लवकर फॉर्म भरा। म्हणजे सर्व पालकांना विनंती आहे की फॉर्म भरण्यासाठी घाई गडबड करू नका, कारण आपल्याकडे बराचसा वेळ, पुरेसा वेळ आहे। त्यामुळे तुम्ही 2-3 दिवसात जरी फॉर्म भरला तरी काही हरकत नाही। असं नाहीये फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती, म्हणजे यामध्ये तुम्ही जर पहिला फॉर्म भरला तर पहिला तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस जास्त आहेत, असं काहीच नाहीये। तुम्ही शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी जरी फॉर्म सबमिट केला असेल तर लॉटरी पद्धतीमध्ये सगळ्यांसोबत एकसाथ ट्रीट केला जातो। त्यामुळे घाई गडबड ही अजिबात करू नका। तांत्रिक बिघाडामुळे वेबसाईट कायमची बंद राहणार नाही। त्यामुळे पहिल्याच दिवशी बऱ्याच पालकांनी फॉर्म भरून सबमिट केले आणि त्याच्यानंतर मग फॉर्म वाचताना त्यांच्या लक्षात आलं की अरे ही चूक होती किंवा ह्या ठिकाणी हे टाकलं पाहिजे होतं। आता सबमिट झाल्यानंतर फॉर्मला एडिट करता येत नाही। डिलीट जर करायचं असेल तर त्यासाठी वेगळी प्रोसेस आहे। त्या प्रोसेसमध्ये न पडता तुम्ही काळजी घ्या, फॉर्म भरण्याच्या अगोदर तो फॉर्म सबमिट करू नका। फॉर्म भरा, त्याच्यात थोडासा वेळ द्या, म्हणजेच काय सबमिट करण्याच्या अगोदर जर काही चुकलं असेल तर तुम्ही एडिट करू शकता। चला तर मग वन बाय वन पाहूया की नेमकं फॉर्म भरण्याच्या वेळेस किंवा फॉर्म भरताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, काय काय चुका, संभाव्य चुका पालकांमध्ये होऊ शकतात। वन बाय वन मी प्रत्येक फॉर्म भरताना लाईव्ह डेमो व्हिडिओ बनवला होता, परंतु यूट्यूबच्या पॉलिसीमुळे तो व्हिडिओ मला अपलोड केल्यानंतर रिमूव्ह किंवा इनएलिजिबल करण्यात आलेला आहे। त्यामुळे मला लाईव्ह डेमो घेता येत नाही, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम तुम्हाला फॉर्म भरत असताना आरटीच्या वेबसाईटवरती न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या हातात जो कागद असणं गरजेचं आहे तो म्हणजे पाल्याचा जन्माचा दाखला। सगळ्यात अगोदर तो कागद तुमच्या हातात असणं गरजेचं आहे। त्या कागदावरती जी काही स्पेलिंग असेल पाल्याची, सरनेममध्ये अगोदर विचारलंय तर सरनेममध्ये जी स्पेलिंग असेल जन्माच्या दाखल्यावरती त्याचं नावाची स्पेलिंग जी असणार आहे आणि त्याच्या वडिलाचं नाव कॅपिटलमध्ये टाका, स्मॉलमध्ये टाका, हरकत नाही, परंतु तेच नाव जन्माच्या दाखल्याप्रमाणेच पाहिजे। त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे जन्मतारीख। जन्मतारीख जी जन्माच्या दाखल्यावरती आहे तीच टाका। तुमचं पाल्य अपंग आहे का हे विचारलं जातं। अपंगत्वाच्या बाबतीत 40% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्याच सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर येस करा, नाही तर अन्यथा नो करा, कारण 20%-30%ला ग्राह्य धरलं जाणार नाही। त्यानंतर तुम्हाला कॅप्चा दर्ज करायचा आहे, एक मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे जो की कायम तुमच्यासोबत असणार आहे, त्यावरती युजर आयडी, पासवर्ड आणि पुढची माहिती येणार आहे। तो मोबाईल नंबर दर्ज केल्यानंतर तुम्हाला एक युजर नेम येईल, म्हणजेच ॲप्लिकेशन नंबर येईल आणि एक पासवर्ड मोबाईलमध्ये येईल। तो युजर नेम पासवर्ड आपल्याला लॉग इनच्या सेक्शनमध्ये दर्ज करायचा आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला चेंज पासवर्डचा ऑप्शन येईल, म्हणजे पहिला दिलेला पासवर्ड जो होता तो कम्प्युटर जनरेटेड होता, आता तुम्हाला जी इच्छुक आहे तो पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमचा युजर आयडी पासवर्ड बनवू शकता। युजर आयडी पासवर्ड बनल्यानंतर लॉग इन करायचं आहे त्या बनवलेल्या युजर आयडी पासवर्डनी। आणि आता पहिला सेक्शन आहे चाइल्ड इन्फॉर्मेशन। यामध्ये तुम्हाला काळजी घ्यायची आहे की जी काही माहिती आहे, पाल्याचं नाव, पाल्याच्या आईचं नाव, पाल्याच्या वडिलाचं नाव, या तिन्ही गोष्टी जन्माच्या दाखल्याप्रमाणे टाकायचं आणि मराठी भाषेतही तुम्हाला टाकणं गरजेचं आहे। कोणी म्हणेल कंपल्सरीमध्ये नाही आहे, तसं काही आणखीन कुठला प्रॉब्लेम येणार नाही, परंतु जर जागा दिली आहे तर ती भरून टाका। मराठी कसं चालू करायचं, एक तर तुम्ही गुगल इनपुट टूल्स म्हणून टाकू शकता गुगलवरती आणि मराठी टाईप केला तर तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप केला तर मराठीत नाव येईल, तिथनं कॉपी पेस्ट करू शकता। आणि त्याच्यानंतर ते तिथं लिहायचं, नाव लिहायचं, कॉपी करायचं, पेस्ट करायचं, आडनाव लिहायचं, कॉपी करायचं, पेस्ट करायचं, आईचं, वडिलाचं, वडिलाच्या वडिलांचं, अशा प्रकारे तुम्ही मराठीही लिहू शकता। आता जर तुम्ही या गोष्टी पूर्ण केल्यात मराठी, इंग्लिश, त्याच्यानंतर खाली कॅटेगरी येते, जनरल आहे, डिवोसी आहे, ऑर्फन आहे, सिंगल पॅरेंट आहे, विडो आहे, या कॅटेगरी ज्या कोणी तुम्ही आहात। जर तुम्ही सेपरेटेड आणि डिवोसीमध्ये बऱ्याच पालकांना संभ्रम असतो, सेपरेटेड म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्समुळे जे काही वाद निर्माण असतो ते सेपरेटेड आहेत, आणि डिवोसी जर तुमच्याकडं डिवोर्स पेपर्स असतील, दाखल केलेले असतील, निकाल जरी प्रलंबित असला, डिवोर्स पेपर दाखल केलेले असतील तर ते डिवोसीच्या कॅटेगरीमध्ये येतात। हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला खालच्या सेक्शनला यायचं आहे की तुम्ही खालच्या सेक्शनमध्ये पत्ता द्यायचा आहे। पत्ता देताना तुम्हाला जर तुम्ही स्वतःचं घर असेल तर आधार कार्ड असेल, आधार कार्डवर जो पत्ता आहे तो अचूक टाका, ज्यामध्ये की तुमचं घराचं नाव, त्याच्यानंतर रस्ता कुठला आहे आणि लोकॅलिटी आहे हे तुम्हाला अचूक टाकायचं। जर तुम्ही भाडेकरारवर न राहत असाल तर भाडेकरारवर जो पत्ता दिलेला आहे तोच पत्ता तुम्ही टाकणं अपेक्षित आहे। त्यानंतर तालुका, जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे आणि तुमचा ब्लॉक निवडायचा आहे।
जिल्ह्याच्या ठिकाणी जसे की पुणे आहे, मुंबई आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, या ठिकाणी बरेचसे ब्लॉक्स आहेत, URC सेंटर्स बरेचसे आहेत. तर तुम्हाला तुमचं वार्ड क्रमांक URC हे माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि अचूक भरणं अत्यावश्यक आहे. कारण ते जर अचूक भरलात तर गुगल मॅपवरती डायरेक्ट तुमच्या नकाशा तुमच्या घराच्या एरियामध्ये नेऊन पोहोचवेल. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे. आता बऱ्याचशा पालकांना ही अडचण येते की सेव्ह केल्यानंतर जो खालचा काळा डॉट आहे तो फिरतच राहतो, पुढं सरकतच नाही आहे. याचं कारण काय आहे की तुम्ही फॉर्म भरताना विलंब केला. जर 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही हा पहिला फॉर्म भरताना लावला तर तो फॉर्म सेव्ह होत नाही. दिवसभर जरी तुम्ही तसंच पाहिलं तर ते तसंच फिरत राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला करायचं काय, लॉग आउट करायचं, परत लॉग इन करायचं आणि फास्ट हा फॉर्म भरायचा आहे. फास्ट फॉर्म भरण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं मराठीतच वेळ जातोय तुमचा, तर त्यासाठी तुम्ही मराठी हे ऑलरेडी लिहून ठेवा कुठेतरी आणि मग कॉपी पेस्ट करा, पत्ता बरोबर लिहा आणि सेव्ह करा. आता सेव्ह केल्यानंतर खालच्या सेक्शनला तुम्हाला गुगल मॅप ओपन होईल. गुगल मॅपवरती क्लिक करायचं आहे आणि एक सेपरेट पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला तुमचा नकाशा दिसेल, गुगल मॅप तुमचा एरिया दिसेल. अचूक तुम्हाला तो रेड कलरचा टॅब आहे तो उचलायचा आहे आणि तुमच्या घरावरती नेऊन ठेवायचा आहे. आता हे हलवी घरावरती ठेवल्यानंतर सेव्ह बटन जर केला तुम्ही तर तुमचा एक ऑप्शन निघून गेलेला आहे. तुमच्याकडे 5 ऑप्शन्स आहेत. त्यामुळे त्याला सरकवण्याच्या नादात किंवा शाळा जवळ दिसत नाही म्हणून परत आणखीन इकडे उचलून ठेवला, परत आणखीन इकडे उचलून ठेवला, असं करू नका. जेमतेम एक आजूबाजूच्या एरियामध्ये तुम्ही गेलात तरी चालेल, परंतु चक्क तुम्ही तुमचा एरिया सोडून म्हणजे तुमच्या घराच्या बॅक साईडला गेलात, पुढच्या साईडला गेलात, दुसऱ्या रस्त्यावरती गेलात, समोरच्या रस्त्यावरती आलं तुमचं नकाशाचं लोकेशन तरी चालतं. पण असं नको की हा एरिया सोडून तुम्ही दुसऱ्याच एरियामध्ये, दुसऱ्या गल्लीमध्ये तुम्ही दाखवताय, या ते चुकीचं ठरणार आहे. अशा प्रकारे अचूक तुम्ही ठेवा. तुमच्याकडे 5 पर्याय आहेत. सेव्ह करा, परत या वापस मेन पेजवरती सेव्ह केल्यानंतर आणि सेव्ह चाइल्ड डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह झालं. दुसरा पेज जे आहे त्यामध्ये तुमचं स्टँडर्ड जे काय आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं एज्युकेशनमध्ये कुठल्या वर्गासाठी तुम्ही प्रवेश घेऊ इच्छिता तारखेवरनं तिथं वर्ग दिसणार आहेत. ज्युनियर KG, सिनियर KG आणि नर्सरीसाठी शाळा खरंच उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे पहिलीच्या वर्गासाठी जर तुमचं दाखवत असेल तर पुढं फॉर्ममध्ये तुम्हाला शाळा दिसतील. त्याच्यानंतर रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर कास्टमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं, बऱ्याच पालकांचं होतं की EWS इन्कम निकष काय आहे. इन्कम निकष 8 लाखाच्या अगोदर खालचं किंवा 6.5 लाखाच्या खालचं जरी असलं तरी चालतं. EWS असाल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. SCBCला इन्कम सर्टिफिकेट लागत नाही आहे. आणि कास्ट जर तुम्ही सिलेक्ट केली तर तिथं सांगण्यात येईल की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जमा करायचं आहे. त्यामुळे ते कास्ट सर्टिफिकेट पाल्याच्या वडिलाचं असणं गरजेचं आहे. कास्टचं झाल्यानंतर पुन्हा तुम्ही दिव्यांग आहात का, स्पेशल चाइल्ड म्हणजे स्पेशल केअर घेण्याची गरज आहे का चाइल्डला, अशा प्रकारचं तुमचं चाइल्ड आहे का, HIV पॉझिटिव्ह आहे का, याला येस नो करायचं. आणि इन्कम जर ओपन कॅटेगरीमध्ये सांगितलं असाल तर इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडं अगोदर असणं गरजेचं आहे. नसेल तर तुम्ही जो आकडा इथं टाकताय 90,000 99,000 तो त्याच आकड्याचं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला, त्याच रकमेचं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला काढून घेणं गरजेचं आहे. आता हे झालं तुमच्या इन्कमच्या बाबतीत. त्याच्यानंतर खाली यायचं आहे डॉक्युमेंट अवेलेबल, पत्त्याचा पुरावा येस करायचा आहे. जर तुमच्याकडे HIV किंवा स्पेशल हँडिकॅप असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. आणि इन्कम सर्टिफिकेटला असेल तर येस किंवा नो. कास्ट सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट येस किंवा नो, येसच करणं गरजेचं आहे बर्थ सर्टिफिकेटला. हे झालं डॉक्युमेंटच्या बाबतीत. सेव्ह करा. आता तुम्ही स्कूल सिलेक्शनच्या पेजवरती या. स्कूल सिलेक्शनच्या पेजवरती प्रथम तुम्हाला 3 टॅब्स दिसतील. पहिल्या टॅबमध्ये 1 किलोमीटर. 1 किलोमीटरमध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्या घरापासून 1 किलोमीटरच्या आत ज्या शाळा आहेत त्या दिसतील तुम्हाला. त्या ज्या काही इच्छुक शाळा असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला टिक करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की प्रिफरन्सेस मला हे पहिलं द्यायचं आहे, ते दुसरं द्यायचं, त्याच्याबद्दल जाऊ नका. एरियल डिस्टन्स काउंट केला जाईल आणि हा जो काही क्रमवारी आहे ही क्रमवारी UDASच्या प्रमाणे म्हणजे जी शाळेची नोंदणी आहे त्याप्रमाणे होत आहे. त्यामुळे त्याचं प्रिफरन्सेसवरती काही फरक पडत नाही. त्याचप्रमाणे तिथं झाल्यानंतर पहिल्या किलोमीटरच्या आतल्या खाली यायचं, सेव्ह करायचं आहे आणि परत एकदा 1 ते 3 किलोमीटरच्या सेक्शनमध्ये जाऊ. परत जे काही शाळा इच्छुक दिसत असतील तर क्लिक करा, नसतील तर नका करू. आणि ज्यांच्या कुणाचे तालुक्याच्या ठिकाणी राहत आहेत, शाळा 3 किलोमीटरच्या पुढं आहेत, त्यांनी मोर देन 3 किलोमीटर्समध्ये जायचं आहे आणि तुमचा ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे आणि शाळेचे नाव येणार आहेत ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतरच मग पुढं जायचं आहे. आणि हे अशा प्रकारे तुम्ही सेव्ह केल्यानंतर फॉर्म सबमिशनच्या सेक्शनवरती जाल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण शाळा दिसतील. मी परत सांगतोय, क्रमवार लक्षात घेऊ नका. क्रम हा कुठलाही येऊ शकतो. तुमचं जे काही घरापासून एरियल डिस्टन्स जवळ आहे त्यालाच प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे.
आता त्यानंतर एक फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची की तुम्हाला परत एकदा तो फॉर्म वाचायचा आहे. त्यामध्ये चाइल्डचं स्पेलिंग मिस्टेक आहे का, नावाचं स्पेलिंग मिस्टेक आहे का, त्याच्यानंतर त्याचं बर्थ सर्टिफिकेट बरोबर प्रमाणे डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे का, जेंडर बऱ्याच वेळेस चुकतं, ते जेंडर मेल फिमेल आहे ते बरोबर आहे का. आणि आत्ताच तुमच्याकडे वेळ आहे, तो वरती डिलीट नावाचा टॅब जो आहे तो सक्रिय आहे जोपर्यंत तुम्ही सबमिट करत नाही आहेत. जर तुम्हाला काही गोष्टी आहेत ज्या चेंज करता येत नाहीत, म्हणजे रजिस्ट्रेशनच्या वेळेसच समजा तुम्ही डेट ऑफ बर्थ किंवा नेम चुकीचं टाकला असेल, स्पेलिंग मिस्टेक केली असेल, तर तुम्हाला आता एडिट नाही करता येणार ते. त्यासाठी तुम्हाला पूर्ण ॲप्लिकेशन डिलीट करायला लागेल आणि मगच एडिट करायला, परत एकदा नवीन रजिस्ट्रेशन करूनच ते चूक दुरुस्ती करावी लागेल. बरं, त्याच्या व्यतिरिक्त जे काही पत्त्याचा चेंजेस करायचे, शाळेचं चेंजेस करायचे, तर तुम्ही अजूनही करू शकता. हे सगळं जर अचूक असेल तर एक दिवसाचा वेळ द्या, परत एकदा तो फॉर्म सेकंड टाईममध्ये अटेम्प्टमध्ये बघा, काय चुका दिसत आहेत का, नसेल दिसत तर सबमिट करा आणि कन्फर्म क्लिक करा. कन्फर्म पेजवरती क्लिक केल्यानंतर परत तुम्ही पहिल्या पेजवरती जाल, तुम्हाला परत यायचं आहे कन्फर्म सबमिशन पेजवरती आणि तिथे PDF आहे, जनरेट PDF मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये करून तुम्हाला ते डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म अचूक वेळ आणि पहिला पेज आहे ते वेळेत सादर केलं पाहिजे. या व्यतिरिक्त जर काही तांत्रिक अडचणी तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आशा करतो की हा जो काही डेमो मी तुम्हाला दिलेला आहे तो तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. परत एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.